एक आमदार आतली माहिती बाहेर पुरवतो असं सांगत अजित पवार यांनी आपल्याच गटातील एका आमदारावर शंका उपस्थित केली आहे। तसंच नौटंकी सुरू आहे असं म्हणत अजित पवार यांनी त्या आमदाराचं नाव मात्र गुलदस्त्यामध्ये ठेवलेलं आहे। मात्र अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे तो आमदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आपल्यापासून बाजूला गेलेले त्यांच्या मधनं पण एक जण पुढे आलेले ती तर असा रेटून बोलतो, काही बोलतो, काहीच विचारताच सोय नाही। हे असं झालं की रोज त्याला कोणतरी आपल्यातला आमदार फोन करून हा आता आम्ही असं करणार आहे बरं का, तुम्ही आता सांगायला हरकत नाही, हे असलं काहीतरी एक नौटंकी चाललेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, आपल्यातील एक आमदार आतली माहिती बाहेर पुरवतो असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे, नेमका त्यांचा रोख कुणाकडे? निश्चितच, कारण की आता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीनं काही आमदार आमच्या संपर्कात आहे असं रोहित पवार म्हणतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जी चर्चा सुरू आहे की रोहित पवार यांच्या वक्तव्यावरून अजितदादा गटातले काही आमदार पवार गटाकडे येऊ शकतात, दोन्ही बाजूकडून वारंवार वक्तव्य केली जात आहेत। त्या पार्श्वभूमीवरती अजितदादांनी हे कुठेतरी म्हटलेलं आहे आणि हे जे आमदार आहेत हे आमदार माहिती देतात का अशा पद्धतीचा प्रश्न ज्या मेळाव्यामध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच रोहित पवार बोलतात अशा पद्धतीचा त्यांचा रोख आहे। त्यामुळे ही जी नौटंकी सुरू आहे ती त्यावरती टीका टिप्पणी करताना अजित पवार दिसत आहेत। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।